वाहणारे नाक एका रात्रीत होईल बंद, खोकला 3 दिवसात गायब. कर हा उपाय. नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. हवामानातील बदल किंवा पाण्यातील बदल, अगदी कोणत्याही कारणाने झालेली सर्दी या उपायाच्या 3 दिवसाच्या वापरानेच होईल बरी. असंतुलित आहारामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे अगदी प्रत्येकाचीच रोगप्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होताना दिसते. अशा वेळी बदललेले हवामान किंवा पाण्याद्वारे हे सर्दी खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण या महिन्यांमध्ये वाढते. याशिवाय वसंत ऋतूतील बदलामुळे देखील अनेकांच्या शरीरातील कफ बाहेर पडण्यास सुरुवात होते आणि सर्दी खोकला आणि ताप यामुळे अंगदुखी आणि डोकेदुखी यांसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते. पण आजचा हा जो उपाय आहे तो केल्याने तुमची सर्दी खोकल्यावर पहिल्याच वापरापासून गुण यायला सुरुवात होईल. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत पहा. याशिवाय तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. मित्रांनो, आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला जी सामग्री लागणार आहे ती अगदी तुमच्या घरातच सहजपणे उपलब्ध होईल. त्यापैकीच पहिला घटक म्हणजे सुंठ. गरम मसाल्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे ही सुंठ अद्रक वाळवून त्यापासून बनवली जाते. तुमच्याकडे सुंठ उपलब्ध नसेल तर अद्रकचे पातळ काप करून ते वाळवून मग याची पावडर बनवावी व तिचा वापर करावा. एका वेळच्या वापरासाठी पाव चमचा एवढी सुंठ आपण वापरणार आहोत. सुंठ ही उष्ण प्रकृतीची असून अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल असते. याशिवाय घशातील आणि छातीतील कफ पातळ करून तो बाहेर काढण्यासाठी देखील सुंठ उपयुक्त असते. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे हे मध. सर्दी खोकल्यासाठी मधाचा वापर सर्वपरिचित आहे. आपण आपल्या उपायासाठी 1 चमचा एवढी मध घेणार आहोत. आता हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. सुंठ आणि मध हे दोन्ही घटक सर्दी खोकल्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व समस्या जसे डोकेदुखी, अंगदुखी, ताप आणि खोकला हे कमी करण्यासाठी गुणकारी आहेत. आता हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत. आता याचे सेवन रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर नाश्त्या अगोदर असे 2 वेळा करायचे आहे. 2-3 दिवस पुरेल इतके हे मिश्रण देखील तुम्ही एकदाच बनवून काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. या उपायाच्या वापराने अगदी पहिल्याच दिवसापासून सर्दी खोकल्यावर फरक जाणवायला लागेल. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.